हॅलो डिअर स्टुडंट्स, जसं की तुम्हाला माहित आहे आपण हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन ह्या चॅप्टर मधले इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर्स मॉडेल आन्सर कसे असले पाहिजेत, कसा क्वेश्चन विचारला की कसं आन्सर तुम्ही लिहिणं एक्सपेक्टेड आहे बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू हे आपण डिस्कस करत आहोत. ह्याच्या आधीच्या एका लेक्चरमध्ये मी हाफ एक्सरसाइज डिस्कशन केलेला होता. आज आपण डिस्कस करणार आहोत त्याचा पुढचा पार्ट. नीट समजून घ्या क्वेश्चन्स कसे विचारलेत, कारण तुम्ही क्वेश्चन्स जसे विचारले त्या पद्धतीने तुमच्या लँग्वेजची आन्सरची लँग्वेज असणं हे एक्सपेक्टेड आहे, हे लक्षात ठेवा. सो त्या अकॉर्डिंगली आपण कशा कशा पद्धतीने तुमच्या आन्सरची लँग्वेज मोल्ड होईल, क्वेश्चन कसा आहे, आन्सर कसं असलं पाहिजे, सेम कन्सेप्ट वरती वेगवेगळ्या पद्धतीनं क्वेश्चन विचारले की वेगवेगळ्या पद्धतीनं तुमची लँग्वेज कशी चेंज झाली पाहिजे हे सगळं मी तुम्हाला गाईड करणार आहे. ह्यामधले जे पॉइंट्स आहेत शक्यतो शॉर्टमध्ये दिलेत, त्यातूनही तुम्हाला मेन वर्ड्स मी सांगत जाईन, तेवढे मेन वर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती बेस्ड तुम्हाला आन्सर लिहायची प्रॅक्टिस करायची आहे. टाइम आपल्याकडे खूप कमी उरलेला आहे, सो आता आपल्याला स्मार्ट वर्क करायची गरज आहे. सो चला पहिला क्वेश्चन आपला काय आहे बघूया. तर डिफाईन हेरिडिटी अँड एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ हेरिडिटरी चेंजेस. आता हेरिडिटी ची डेफिनेशन लिहायची आहे. पहिला पॉइंट तर क्लिअर आहे. सो हेरिडिटी म्हणजे काय, तर ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर व्हाया जीन्स. आता मेकॅनिझम ऑफ हेरिडिटरी चेंजेस, हे चेंजेस होतात कसे, तर जेनेटिक व्हेरिएशन्समुळे होतात. सो ह्याच्यामधला महत्वाचा वर्ड झाला जेनेटिक व्हेरिएशन्स. सेक्शुअली रिप्रोडक्शन करणाऱ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये फ्युजन ऑफ गॅमेट्स, मेल गॅमेट्स एक स्पर्म सेल्स, फ्युजन फिमेल गॅमेट जे आहेत ते एग सेल ह्यांच्या फ्युजन झाल्यानंतर जो डिप्लॉइड झायगोट तयार होतो, तर त्याच्यामुळे हे डेव्हलपमेंट नवीन कॅरेक्टर्स कसं होतात रे, तर रिकॉम्बिनेशन होतं ना डीएनएचे, पॅटर्नल आणि मॅटर्नल डीएनए मध्ये रिकॉम्बिनेशन होतं आणि त्याच्या थ्रू नवीन कॅरेक्टरिस्टिक्स असणारी झायगोट किंवा नवीन जनरेशन जी आहे ती तयार होते. सो तिसऱ्या पॉइंट मधले फ्युजन ऑफ गॅमेट हा वर्ड तुमचा महत्वाचा असेल. त्यानंतर म्युटेशन, अजून एक महत्वाचा फॅक्टर आहे, दॅट इज म्युटेशन. म्युटेशन म्हणजे काय, तर सडन होणारे चेंजेस, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये सडन होणारे चेंजेस. एखादा जीन ऍडिशनल एक्सप्रेस होईल किंवा लेस एक्सप्रेस होईल किंवा होणार नाही असं, तर त्या दोन गोष्टींच्यामुळे देखील म्युटेशन्स होतात. कसं होतात ते मी तुम्हाला शिकवलेलंच आहे. ज्यांनी बघितलेलं नसेल तो व्हिडिओ बघून घ्या, सो दॅट तुम्हाला ती म्युटेशनची प्रोसेस काय आहे, कशी होते ते समजून जाईल. आणि मग ह्या दोन रिजन्स कुठले कुठले, एक म्हणजे फ्युजन ऑफ गॅमेट, दुसरं म्हणजे म्युटेशन. ह्या दोन रिजन्समुळे काय होतं, तर डीएनएच्या मध्ये चेंजेस होतात, त्याचा सिक्वेन्स जो आहे तो चेंज होतो आणि ह्याच्यामुळे नवीन कॅरेक्टरिस्टिक्स असणारे ऑर्गॅनिझम्स हे तयार होतात. ही तुम्ही हेरिडिटरी चेंजेसची मेकॅनिझम सांगायची आहे. राईट, कसा प्रश्न, कसा आन्सर कळालं. दुसरा आहे वेस्टिजियल ऑर्गन्स डिफाईन करायचा आहे आणि राईट द नेम्स ऑफ सम ऑर्गन्स. एकदम सोपा आहे, बट इथं मुलं तुम्ही काय गोंधळ करता बघा. बरेचदा समजा तुम्हाला एक्झामला 2 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला गेला, मुलं उगाच त्याच्यामध्ये लेंदी आन्सर लिहित बसतात. प्रश्न काय आहे, डिफाईन वेस्टिजियल ऑर्गन्स. सो माझा पहिला पॉइंट असेल त्याची डेफिनिशन की दीज आर द डिजनरेटेड, अंडर डेव्हलप्ड, युजलेस ऑर्गन किंवा फंक्शनलेस ऑर्गन्स. झालं, बस फिनिश. दुसरा प्रश्न काय विचारलाय, नेम्स विचारलेत. इथं बाकीचा फापट पसारा लिहायची गरज आहे का, नाही. वेस्टिजियल ऑर्गन काय असतात, कसे असतात, कुठं असतात, मग काय होतं, कधी फंक्शनल कधी नॉन फंक्शनल, काहीही लिहायची गरज नाही. आपल्याला नेम्स विचारलेत, आपण तिथं नेम्स लिहिली. आपल्याला खूप सारे नेम्स माहित आहेत, त्यातली मी इथं 2 विचारलेत ना, सो मी 2 लिहिणार आणि ते कोणामध्ये फंक्शनल आहेत, बस झालं. समजा तुम्हाला वेस्टिजियल ऑर्गन्स वरती शॉर्ट नोट विचारली असती तर मात्र तुम्ही ते डिटेल बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे ती लिहिणं गरजेचं आहे. ह्याच्या आधी मी तुम्हाला त्याच्याबद्दल म्हणजे ते आन्सर कसं लिहायचं हे माझ्या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला गाईड केलेलं आहे. सो हे कळालं की अपेंडिक्स आहे की जो आपल्यामध्ये फंक्शनलेस आहे बट रुमिनंट्स मध्ये फंक्शन आहे. मसल्स ऑफ इयर पिन्ना आपल्यामध्ये फंक्शनलेस आहे बट मंकीज सारख्या अॅनिमल्स मध्ये फंक्शनल आहे. बस. सो हा असा प्रश्न विचारला तर असं आन्सर लिहायचं, नोट विचारली तर डिटेल लिहायचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आन्सर द फॉलोइंग. हाऊ हेरिडिटरी चेंजेस आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. याच्यातलं आता हेरिडिटरी चेंजेस मुळे इव्हॉल्युशन कसं होतं. मग सगळ्यात आधी हेरिडिटरी चेंजेस हे कसे अक्युम्युलेट होतात किंवा काय त्याच्या मागचं रिझन आहे ते आपण सांगितलं की इव्हॉल्युशन म्हणजे काय आहे, तर ग्रॅज्युअल चेंज. पहिल्या पॉइंट मधला ग्रॅज्युअल चेंज जो आहे, जो लॉंग ड्युरेशन म्हणजे काही इयर्सची ही प्रोसेस नाही, तर इट टेक्स सेव्हरल इयर्स इव्हॉल्युशनची प्रोसेस होण्यासाठी. आता हे जे इव्हॉल्युशनची प्रोसेस आहे, हेरिटेबल चेंजेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या जीन्स मध्ये होतात. हेरिटेबल चेंजेस म्हणजे काय, तर जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्समिट होतील असे चेंजेस, त्याला आपण हेरिटेबल चेंजेस म्हटलं. तर हे हेरिटेबल चेंजेस हे रिस्पॉन्सिबल आहेत कशामुळं, मग ह्याच्या सेकंड पॉइंट मधला हेरिटेबल चेंजेस हा पॉइंट महत्वाचा झाला
की ज्याच्यामुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये व्हेरिएशन्स होतात. दुसरा पॉइंट झाला. आता ह्या व्हेरिएशन्स तयार झाले, त्याच्यामुळे नवीन स्पेसीज तयार झाल्या आणि मग ह्या नवीन तयार झालेल्या स्पेसीज पैकी जे फेवरेबल व्हेरिएशन्स आहेत म्हणजे चेंजिंग कंडिशन्स नुसार ज्या चेंजेसची गरज आहे, चेंजिंग एन्व्हायरमेंटल कंडिशन नुसार ज्या फेवरेबल चेंजेसची गरज आहे ते चेंजेस ज्यांच्यामध्ये झालेत ते ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह होणार, ज्यांच्यामध्ये युजफुल व्हेरिएशन झाले नाहीत ते इलिमिनेट होणार. कळालं? सो फेवरेबल व्हेरिएशन हा ह्याच्यामधला महत्वाचा पार्ट आहे. आणि मग नवीन स्पेसिस फॉर्म होत जातात. ही इव्हॉल्युशनची प्रोसेस झाली. म्हणजे चेंजेस जीन मध्ये होणारा सिक्वेन्सचा चेंज हा न्यू स्पेसिस फॉर्म करतो आणि न्यू स्पेसिस मध्ये जर फेवरेबल चेंजेस असतील तर ते ठेवले जातात, ज्यांच्यामध्ये अनफेवरेबल चेंजेस असतात ते रिमूव्ह केले जातात. एवढे पॉइंट जे अंडरलाईन केले तेवढे महत्वाचे आहेत. त्याच्या भोवतीनं तुमचं आन्सर हे तयार करायचं आहे तुम्हाला. राईट. पुढचा, एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स प्रोटीन्स. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन सिंथेसिसची जी प्रोसेस आहे, सेंट्रल डोग्माची ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन, ह्या 3 प्रोसेसेस इथं सांगायच्या आहेत. ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय होतं? mRNA सिंथेसाइज होतो. ट्रान्सलेशन मध्ये mRNA जो आहे तो न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये येतो, ज्याच्यामध्ये डीएनए. हा सगळं डिटेल प्रोसेस मी तुम्हाला शिकवलेली आहेच. आन्सर मध्ये काय काय पॉइंट लिहायचे तेवढं बघून घ्या. आणि हा जो mRNA आहे त्या mRNA मध्ये काय आहे? कोड्स फॉर अमिनो ऍसिड्स इन द फॉर्म ऑफ ट्रिपलेट कोडॉन. 3 कोडॉनचा एक बंच असतो, एक ग्रुप असतो, त्याला आपण ट्रिपलेट कोडॉन म्हणतो. आता हे जो मेसेज आहे त्या मेसेजच्या नुसार म्हणजे त्या रेसिपीनुसार, प्रोटीन सिंथेसिसच्या रेसिपीनुसार अमिनो ऍसिड सप्लाय करण्याचं काम कोणाचं? तर tRNAचं. त्या tRNA वरती mRNA वरती असतात कोडॉन, tRNA वरती बघा mRNA वरती आहेत कोडॉन, tRNA वरती आहेत अँटी कोडॉन्स. सो दोघांचा कोडॉन अँटी कोडॉन सिक्वेन्स मॅच होईल आणि त्याच्यापासून काय तयार होणार? अमिनो ऍसिडची लॉंग चेन जी आहे इट विल गेट फॉर्म आणि हे अमिनो ऍसिड जे आहेत दे विल गेट अटॅच्ड विथ इच अदर विथ द हेल्प ऑफ पेप्टाइड बॉन्ड्स. ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं ट्रान्सलोकेशन ही एक ट्रान्सलेशन झालं. नेक्स्ट आहे ट्रान्सलोकेशन. याच्यामध्ये काय झालं तर tRNA एक रायबोझोमच्या डिस्टन्सनं पुढे मूव्ह होत जातो. तर त्या प्रोसेसला आपण म्हटलं ट्रान्सलोकेशन. सॉरी, tRNA ची जी प्रोसेस म्हणजे ट्रान्सलेशनची प्रोसेस जी होत असते तेव्हा रायबोझोम मूव्ह होत असतो ड्युरिंग अलॉंग द एंटायर लेंथ ऑफ द mRNA. त्याला आपण म्हटलं ट्रान्सलोकेशन. आणि मग अमिनो ऍसिड्स हे फॉर्म होतात. एवढं म्हणजेच प्रोटीन फॉर्मेशन म्हणलं की तुम्हाला सेंट्रल डोग्मा प्रोसेस थोडक्यात एक्सप्लेन करायची आहे. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द थिअरी ऑफ इव्हॉल्युशन अँड मेन्शन द प्रूफ सपोर्टिंग इट. आता थिअरी ऑफ इव्हॉल्युशन एक्सप्लेन करायचे आणि त्याचे प्रूफ सांगायचे. काय काय सांगणार तर पहिली, प्रोटोप्लाझम जे आहे ते ओशन मध्ये फॉर्म झालं. मग हे लक्षात कसं ठेवायचं त्याचा मी एक व्हिडिओ तुम्हाला दिलेला होता बघा. तर त्याच्यापासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, एरो असं लक्षात ठेवायचं. प्रोटोप्लाझम, मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, मग मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स, त्यांच्यानंतर प्लांट्स अँड ॲनिमल्स ह्यांच्यामध्ये असणारी व्हरायटी आणि मग त्या थिअरीला सपोर्ट करणारे काय काय इव्हिडन्सेस आहेत? मॉर्फॉलॉजिकल, अनाटॉमिकल, वेस्टिजियल ऑर्गन्स, पॅलिओन्टॉलॉजिकल, कनेक्टिंग लिंक्स आणि एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस. थिअरी ऑफ इव्हॉल्युशन सांगताना प्रोटोप्लाझम पासून सुरुवात केली, मग युनिसेल्युलर, मग कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स आणि मग व्हरायटी ऑफ डिफरंट प्लांट्स अँड ॲनिमल्स त्याच्यापासून डेव्हलप झाली, हॅव्हिंग स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन. बस एवढा पॉइंट ह्याच्यामध्ये तुम्ही लिहिणं हे एक्सपेक्टेड आहे. आता इम्पॉर्टन्स ऑफ अनाटॉमिकल इव्हिडन्सेस. अनाटॉमिकल इव्हिडन्सेस काय आहेत? एक्सटर्नल अपीअरन्स. अनाटॉमी म्हणजे काय तर सिमिलॅरिटीज इन द स्ट्रक्चर्स ऑफ अनाटॉमी म्हणजेच एक्सटर्नल अपीअरन्स, त्याला आपण म्हटलं अनाटॉमिकल इव्हिडन्सेस. मग ह्याच्यात एक्झाम्पल काय दिलं आपल्याला? हँड ऑफ ह्युमन, 4 लेग ऑफ ऑक्स, फ्लिपर ऑफ वेल आणि 4 लिम्स ऑफ बॅट. हे सगळे बाहेरून सेम दिसतात, बाहेरून वेगवेगळे दिसतात मॉर्फॉलॉजिकली, परंतु त्यांचे जर इंटरनल स्ट्रक्चर्स म्हणजे बोन्स जर बघितले आपण तर त्यांचे इंटरनल स्ट्रक्चर्स हे सेम आहेत, विच इंडिकेट त्यांचा कॉमन अँसेस्टर आहे. मॉर्फॉलॉजिकली डिफरंट दिसतात, whereas similarity in structure of bones. बस एक्सटर्नली डिफरंट, बोन स्ट्रक्चर सिमिलर, याला म्हटलं आपण अनाटॉमिकल इव्हिडन्स. कुणाकुणाचे? ह्युमन, ऑक्स,
फ्लिपर ऑफ वेल आणि बॅट. वाट एवढे आन्सर्स म्हणजे आन्सरमध्ये तुमचे एवढे पॉइंट्स आले तरी सफिशियंट आहेत. आता एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल्स ऍज अ प्रूफ ऑफ इव्हॉल्युशन. हे ऑलरेडी मी ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलंय, सो मी हे काही इथं एक्सप्लेन करणार नाही. इव्हॉल्युशनरी हिस्ट्री ऑफ मॅन हा प्रश्न तुमचा ओमिटेड सिलेबस म्हणजे जो 25% रिड्यूस केलेला आहे त्याच्यामध्ये आहे. सो इव्हॉल्युशनरी हिस्ट्रीचा पण पार्ट तुम्हाला ह्याच्यावरती शक्यतो क्वेश्चन विचारले जाणार नाही आहेत. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट द एक्सरसाइज ऑफ द फर्स्ट चॅप्टर. इथेच थांबूया त्यांच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सेकंड चॅप्टर आणि त्याच्यामधले इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर्स डिस्कस करणार आहोत. टिल देन गुड बाय. थँक्यू.